तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. ईश्वरीला क्लायंटचे शब्द आठवत असतात. मी तुमच्यावर लीगल ॲक्शन घेणार. त्यानंतर तिला सौदामिनी देशमुखचे शब्द सुद्धा आठवत असतात. ज्या कंपनीचे तुम्ही 200 कोटी म्हणताय त्याचे 2 रुपये सुद्धा कोणी देणार नाही. ईश्वरी हे सर्व आठवून विचार करत असते. एवढ्यातच नम्रता तेथे येते. नम्रता ईश्वरीला म्हणते, अर्णव सरांच्या मोबाईलची बॅटरी डाऊन झाल्यामुळे आकाशने घरी कॉल केलेला आणि ते दोघेही पोलीस स्टेशनमध्ये आहेत. त्यानंतर नम्रता तेथून जात असते. एवढ्यात ईश्वरी नम्रताला आकाश काही खाऊन गेलाय का असं विचारते. नम्रता लगेच मागे फिरते आणि ईश्वरीला म्हणते, तू हे सर्व का करतेस? सर्वांची काळजी असल्याचं नाटक का करत आहेस? हे ऐकून ईश्वरीला धक्का बसतो. ती नम्रताला तू असं का म्हणत असल्याचं विचारते. नम्रता, अर्णव सर्वांच्या समोर आकाशवर ओरडल्याचं मला अजिबात आवडलेलं नाही आहे असं म्हणते. अर्णवला आता कळलं पाहिजे की आकाश लहान राहिलेला नाही आहे. त्याचं आता लग्न झालं आहे. आपल्या भावाशी कोणी असं बोलतं का? नम्रता म्हणते, माझा नवरा आहे तो आणि मला त्याचा अपमान सहन नाही होत. यावर ईश्वरी म्हणते, मी तुला समजू शकते. मला कळतंय हे सगळं. तुला काय म्हणायचं आहे ते. परंतु आपण दोघीही यायच्या आधी ते एकमेकांचे भाऊ आहेत. भावंड एकमेकांवर रागवतात, भांडतात, बोलतात. मला असं वाटतं आपण त्या दोघा भावांमध्ये नको पडायला. ते दोघे एकत्र मोठे झालेत, त्यामुळे आपण त्या भावाभावांमध्ये नको पडायला. हे सर्व तू मनातून काढून टाक असं ईश्वरी नम्रताला म्हणते. नम्रता तेथून रागानेच निघून जाते. त्यानंतर ईश्वरीला शिर्केंचा कॉल येतो. शिर्के अर्णवबद्दल विचारत असतात, परंतु ईश्वरी त्यांना अर्णव घरी न आल्याचं म्हणते. एवढ्यात समोर ईश्वरीला अर्णव दिसतो. ईश्वरी तो फोन अर्णवला देते आणि शिर्केंचा कॉल आहे असं म्हणते. अर्णवला शिर्केंकडून कळतं की मार्केटमध्ये सात्विक फॅशनची खूप बदनामी झाली आहे आणि कंपनीचे शेअर्स आता पडू शकतात. हे ऐकून अर्णवला खूपच टेन्शन येतं. ईश्वरी अर्णवला विचारत असते, या कंपनीचे 60% शेअर्स सौदामिनीचे आहेत. मग ती आपल्याच कंपनीची बदनामी का म्हणून करते? यावर अर्णव म्हणतो की सौदामिनीला पैशांचं काहीही पडलेलं नाही आहे. तिला फक्त आणि फक्त मला त्रास द्यायचा आहे. काही झालं तरी सोडणार नाही मी तिला. सौदामिनीने इकडे देवसरेंना बोलवलेलं असतं. देवसरे म्हणजे फूड अँड फॅशन स्पर्धेचे आयोजक असतात, ज्यामध्ये अर्णव आणि ईश्वरी भाग घ्यायचा विचार करत असतात. त्या देवसरेंना पैसे देऊन सौदामिनीने विकत घेतलेलं असतं. म्हणजेच ईश्वरी आणि अर्णवला या स्पर्धेमधून बाहेर काढायला लावलेलं असतं. अर्णव ईश्वरीला इकडे कळतं की फूड अँड फॅशन स्पर्धेतून आपली एंट्री रिजेक्ट झाली आहे. त्यामुळे ते दोघेही खूप टेन्शनमध्ये येतात. त्याचबरोबर अर्णवला हेही कळतं की आकाश टेक्सटाईलची एंट्री त्यांनी एक्सेप्ट केली आहे. नम्रताला सुद्धा ही गोष्ट कळते. नम्रताला हे ऐकून खूप छान वाटतं. ती एकटीच डान्स करत असते. दुसरीकडे उमाकांत वल्लरीला कॉल करून 24 तासामध्ये 50 लाखांची मागणी करतो आणि पैसे नाही दिले तर तेथे येऊन तुझी बदनामी करेन अशी धमकी देतो. ईश्वरी अर्णव सौदामिनीला भेटायला आलेले असतात. ते दोघेही सौदामिनीला आमचा टेम्पो कुठे लपवलायस असं विचारतात आणि तुझा कोणताही प्लॅन सक्सेस होऊ देणार नाही असं अर्णव सौदामिनीला म्हणतो. यावर सौदामिनी म्हणते, आजचा पेपर वाचला नाही आहेस का तू? किती बदनामी झाली आहे तुमच्या कंपनीची आणि माहीत नाही का या कॉम्पिटिशनमधून सुद्धा तुम्हाला बाहेर फेकलं आहे. असंच असतं, कमी वयात यश मिळालं की असंच असतं. परंतु अर्णव ईश्वरी सौदामिनीला आम्हीच ही स्पर्धा जिंकणार आणि कंपनीसुद्धा वाचवणार असं म्हणतात. ईश्वरी म्हणत असते, तुम्ही ना आता स्वतःची काळजी करा, क्योंकि वक्त बदलने में देर नहीं लगती. मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत अर्णव आणि ईश्वरी सर्वांना टेम्पोबद्दल विचारत असतात. तेव्हाच एका माणसाकडून त्यांना कळतं पुढे 500 मीटरवरती एक पेट्रोल पंप आहे आणि तेथे CCTV सुद्धा आहे. त्यामध्ये तुमचा टेम्पो कुठे गेलाय हे तुम्हाला कळेलच. वल्लरी इकडे उमाकांतला पैसे द्यायला आलेली असते. पैसे देऊन ती त्याला अंडरग्राऊंड व्हायला सांगते. एवढ्यात वल्लरीला अर्णवची गाडी दिसते. ईश्वरी आणि अर्णव टेम्पोच्या लोकेशनवरती पोहोचलेले असतात.